नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कर्ता व कर्म कसं शोधायचा। वास्तविकता स्पर्धा परीक्षामध्ये आता कर्ता व कर्म ओळखा इतका सोपा प्रश्न येत नाही, पण आपण गेल्या वर्षीचे TETचे पेपर बघितले असतील, CETचे पेपर बघितले असतील, त्यानंतर वनरक्षकचे पेपर बघितले असतील, राज्य उत्पादन शुल्काचे पेपर बघितले असतील किंवा आत्ता नुकत्याच झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस भरतीचे पेपर उघडून बघा। प्रत्येक परीक्षेत प्रयोगावर एक प्रश्न आहेच आणि प्रयोग ओळखण्यासाठी सगळ्यात पहिले गरजेचं आहे कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं। ज्याला कर्ता आणि कर्मच ओळखता येत नाही त्याला प्रयोग अजिबात ओळखता येणार नाही। मग कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी सोपी पद्धत आहे। सगळ्यात पहिले कर्ता कशाला म्हणतात ते आपण बघू। कर्ता म्हणजे काय तर वाक्यात एक क्रियापद असतं आणि त्या क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्ता असं म्हणतात। क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्ता असं म्हणतात। मग आता या कर्त्याला शोधायचं कसं तर त्या क्रियापदाला विचारायचं। एखादं वाक्य घेऊ आपण, आजी पोथी वाचते। आजी पोथी वाचते। वाचते हा शब्द वाक्यातील क्रियापद आहे आणि या शब्दातून मुख्य क्रिया किंवा धातू काय आहे वाचण्याचा। तर वाच हा शब्द कृतीदर्शक आहे। या वाच या शब्दाला धातू असं म्हणतात आणि या धातूचं काम काय असतं तर कृती दाखवणे। या वाचला विचारायचं वाचणारा, वाचणारी, वाचणारे। आता क्रियापद आपल्याला सांगतं, ते म्हटलं की क्रियापदाला जर ते प्रत्यय लागलेलं असेल तर कर्ता 100% स्त्रीलिंगी आहे। मग या क्रियापदावरून आपल्याला कळतं की वाचणारा म्हणू, वाचणारी म्हणू की वाचणारे म्हणू। तर वाचणारी कोण? नारा, नारी, नारे। क्रियापदाला विचारायचं वाचणारा, वाचणारी किंवा वाचणारे कोण आहे तर येणारं उत्तर हे कर्ता असतं। कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाला विचारायचं नारा, नारी, नारे कोण। नारा, नारी, नारे कोण या प्रश्नानं येणारं उत्तर हे कर्ता असतं। कर्ता ओळखणं अगदी सोपं आहे। एक 2-3 उदाहरणं बघूया आणि त्या उदाहरणांमध्ये आपण कर्ता शोधता येतो का हे शोधूया। रामभाऊ बैलाला चारा देतात। क्रियापद आहे मित्रांनो देतात। या देतात क्रियापदाला विचारायचं की बाबा तुझा धातू काय तर देतातमध्ये मूळ क्रिया आहे देण्याची। मग दे झाला धातू, या धातूला नारा, नारी, नारे कोण असं विचारायचं। देणारे कोण? रामभाऊ। मग रामभाऊ झाले कर्ता। रामभाऊ या वाक्याचा कर्ता आहे। दुसरं एखादं बघू, श्रावणी सुरेख गाणे म्हणते। आता गाणे म्हणणारी कोण तर श्रावणी। श्रावणी झाली कर्ता। कर्ता ओळखणं अत्यंत सोपं आहे। फक्त क्रियापदाला विचारा नारा, नारी, नारे कोण। एवढं केलं तर 100% आपल्याला कर्ता ओळखता येईल। आता आपण बघूया कर्म कसं ओळखायचं। कर्म ओळखणं बरंच अवघड आहे मित्रांनो। काही पुस्तकांमध्ये काय ना प्रश्न विचारा म्हणजे कर्म येईल असं सांगितलेलं आहे। पुस्तकवाल्यांना नावं ठेवत नाही आहे, पण काय या प्रश्नानं काही वेळेस कर्म येतं, काही वेळेस येत नाही। मग त्याला आणखी एक अट जी खूप महत्त्वाची आहे ती देणं गरजेची आहे। पहिले एखादं दुसरं वाक्य बघू वाटलंस तर, रामभाऊ होतं। रामभाऊ बैलाला बांधतात। बैलाला बांधतात हे वाक्य आहे आणि या वाक्यातला कर्ता कोण आहे? रामभाऊ। बांधणारे कोण? बांधणारे कोण? रामभाऊ। रामभाऊ काय आले? कर्ता। मग आता कर्म कशाला म्हणतात? कर्म कशाला म्हणतात तर कर्त्याने केलेली कृतीचा परिणाम। परिणाम कर्त्याने केलेल्या कृतीचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याला सोसावा, सहन करावा, भोगावा लागतो त्याला कर्म सांगतात। कर्म म्हणजे काय? कर्त्याने केलेल्या कृतीचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याला ते सोसावं लागतं त्याला कर्म असं म्हणतात। यामुळे वाक्यात 2 कर्म असू शकतात, 2 कर्म असतात। आता या वाक्याचा विचार करू। रामभाऊ बैलाला बांधतात। बांधणारे कोण? रामभाऊ। रामभाऊ काय आले? कर्ता। रामभाऊ आलेत कर्ता। आता बांधण्याची क्रिया कुणावर होते? बैलावर होते। मग आपण असं विचारू शकतो काय बांधतात? काही ना प्रश्न विचारला तर कर्म येते। काय बांधतात? बैल। मग या वाक्यातलं कर्म काय? बैल आहे। पण मित्रांनो दुसरं एक वाक्य बघू। राहुल
मुलगा आहे, राहुल मुलगा आहे. असणारा कोण? राहुल. मग राहुल झाला कर्ता. काय आहे? काय या प्रश्नानं विचारलं तर मुलगा हे उत्तर येतं आहे, पण मुलगा हे या वाक्यामध्ये कर्म नाही. मग कर्म ओळखताना प्रत्येक वेळेस जर आपण काय ना प्रश्न विचारत असू तर मित्रांनो सावधान, आपली गाडी धोक्यात आहे. काय या प्रश्नानं 50% वेळेस कर्म सापडतं, 50% वेळेस सापडत नाही. आणि परीक्षेत कधीही कर्म विचारायचं असलं तर ते काय आपले होणारे सासरे नाही आहे की सोपं वाक्य देतील, राम बैलाला बांधतात, गुगली प्रश्नच टाकतील. अशा गुगली प्रश्नांना करायचं काय? एकदा वाक्य सकर्मक आहे का याचा विचार करायचा. सकर्मक वाक्य आहे का याचा विचार करायचा. आणि सकर्मक वाक्य असेल तरच काय ना प्रश्न विचारा, म्हणजे 100% आपलं उत्तर बरोबर येणार. काही ना प्रश्न विचारल्यावर कर्म सापडतं, पण अट काय? वाक्य सकर्मक असावं. मग आता सकर्मक असावं हे कशावरनं ठरतं तर बघूया. कर्त्याला ने प्रत्यय लावायचा. कर्त्याला ने प्रत्यय लावायचा आणि वाक्य भूतकाळी करायचं. कर्त्याला ने प्रत्यय लावा, वाक्य भूतकाळी करा. जर झालं तर सकर्मक, नाही झालं तर अकर्मक. फंडा क्लिअर आहे. कर्त्याला ने प्रत्यय लावा, वाक्य भूतकाळी करा योग्यरित्या, व्याकरणदृष्ट्या बरोबर असलं तर सकर्मक, नसलं तर अकर्मक. आणि सकर्मक असेल अशाच वाक्यांना काही ना प्रश्न विचारा, म्हणजे येणारं उत्तर 100% कर्मच असतं. रामभाऊ बैलाला बांधतात. काय बांधतात तर बैलाला. मग या वाक्यामध्ये बैल झाला कर्म, पण दिलेल्या वाक्यात मुलगा हे कर्म नाही आहे. मग मुलगा या शब्दाचा प्रकार काय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल. मित्रांनो लाजू नका. स्पर्धा परीक्षेमध्ये दोन्ही साईडनं घेणं आणि देणं सुरू असलं पाहिजे, त्यावेळेस आपले मार्क वाढत चालतात. मुलगा या शब्दाचा प्रकार काय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल. तुमच्या कमेंटची मी प्रतीक्षा पाहतोय. आता आपण परत आपल्या विषयाकडे येऊ. कर्म शोधण्यासाठी आपण एक वाक्य बघितलं की वाक्य हे सकर्मक असावं. सकर्मक वाक्यात कर्त्याला ने प्रत्यय लावा, वाक्य भूतकाळी करा, झालं सकर्मक. आणि अशाच वाक्यांना काही ना प्रश्न विचारा. फक्त परत सांगतो, फक्त सकर्मक वाक्यालाच काही ना प्रश्न विचारा. अकर्मक वाक्याला काही ना प्रश्न विचारला तर 100% गई भैस पाणी में, आपलं कर्म म्हणून येणारा घटक नेहमी चुकेल. झाली तयारी? केलं लक्षात? परत रिव्हिजन करूया. कर्ता कशाला आणतात? क्रियापदाने दाखवलेली कृती. ओळखायचा कसा? परीक्षेत आपल्याला ओळखायचा असतो. ओळखायचा कसा तर क्रियापदाला नारा, नारी, नारे, कोण असा प्रश्न विचारा, येणारं उत्तर कर्ता असतो. कर्म ओळखायचं कसं? एकदा वाक्य सकर्मक आहे का ते बघा. सकर्मक वाक्यात काय ना प्रश्न विचारला तर येणारं उत्तर हे प्रत्यक्ष कर्म असतं. आता हे प्रत्यक्ष कर्म काय भानगड आहे? मराठी सोपी मित्रांनो, फक्त तिचे उपप्रकार बरेच पडत चालतात, त्यामुळं ती थोडी गुंतागुंतीशी वाटते. पण मायबोली आहे, थोडं समजून घेतलं तर अगदी व्यवस्थित समजेल. त्याच्यामुळं काळजीपूर्वक बघा. प्रत्यक्ष कर्म काय असतं, अप्रत्यक्ष कर्म काय असतं, याला कसं ओळखायचं हे पण आपण लवकरच बघूया. आपण एखादं वाक्य घेऊ. समजा गणूने दुकानदाराला थैली दिली, पैसे दिले म्हणूया वाटलेस तर. पैसे दिले, गणूने दुकानदाराला पैसे दिले. आता कर्ता ओळखा. दिले मूळ रूप धातू दे, देणारा कोण? गणू. मग गणू झाला कर्ता. आता या कर्त्यानं कृती कुणावर केली हे कसं ठरवायचं? कर्त्याला ने प्रत्यय आहे का बघायचं, वाक्य भूतकाळी आहे का ते बघायचं. आणि भूतकाळी आहे हे कशावरनं ठरवायचं तर आपण अगोदरच व्हिडिओ टाकला आहे, वाक्यांचे काळ ओळखा. अगदी सोपी ट्रिक्स. क्रियापदात शेवटी लाली लिहिले, वाक्य भूतकाळीच झाले, टेन्शन घ्यायचं नाही. गणूने दुकानदाराला पैसे दिले, कर्त्याला ने प्रत्यय आहे, वाक्य भूतकाळी आहे, म्हणजे ते 100% सकर्मक आहे. सकर्मक असेल तर काय ना प्रश्न विचारा, काय दिले? पैसे. मग पैसे झालं कर्म, पण कोणतं कर्म? प्रत्यक्ष कर्म. देण्याची प्रत्यक्ष कृती ही पैशांवर होते म्हणून पैशाला म्हणतात प्रत्यक्ष कर्म. आता देण्याची प्रक्रिया पैशांवर जरी होत असली तरी त्याचा परिणाम दुकानदारावर पण होतोय म्हणून दुकानदाराला म्हणतात अप्रत्यक्ष कर्म.
जे प्रत्यक्ष दिल्या जाते त्याला म्हणतात प्रत्यक्ष कर्म आणि देण्याचा परिणाम ज्याच्यावर होतो ते असतं अप्रत्यक्ष कर्म. मुद्दा क्लिअर. जे प्रत्यक्षात ज्याच्यावर क्रिया घडते ते असतं प्रत्यक्ष कर्म आणि त्या क्रियेचा परिणाम ज्याला सहन करावा लागतो ते असतं अप्रत्यक्ष कर्म. दुसरं वाक्य घेऊ. आजोबा नातवाला गोष्ट सांगतात. आजोबा नातवाला गोष्ट सांगतात. मित्रांनो, सांगणारे कोण? आजोबा. अशा याच्यात आपण कर्ता शोधून घेऊ लागलो. आजोबा काय आहेत आपले? आजोबा आपले कर्ता आहेत. कृती करतायत, क्रिया करतायत. कसं शोधलं? सांगणारे कोण? आजोबा. आजोबा झाले कर्ता. आता वाक्याला भूतकाळी करता येते का ते बघा. आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली. वाक्य भूतकाळी करण्यासाठी त्याच्या शेवटी लाली लिहिले आलं पाहिजे, कर्त्याला ने प्रत्यय लागलं पाहिजे आणि हे दोन्ही पण करून योग्यरित्या ते बसलं पाहिजे. मग कर्त्याला ने प्रत्यय लावून पहा. आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली. योग्यरित्या होतं आहे म्हणजे ते सकर्मक आहे. सकर्मक असेल तर काही ना प्रश्न विचारा. अतिशहाणपणा करू नका. सकर्मक आहे का चेक करा, मगच काही ना प्रश्न विचारा. काय सांगितली? गोष्ट. मग गोष्ट काय आहे? प्रत्यक्ष कर्म आणि सांगण्याचा परिणाम कुणावर झाला? नातवावर. मग नातू आहे अप्रत्यक्ष कर्म. याच्या बाबतीत आपला एक गावठी फंडा सांगून ठेवतो मित्रांनो. पुस्तकात नाही आहे पण अनुभवातनं एक गावठी फंडा आला. ज्या वाक्यात कर्ता सजीव असतो त्या वाक्यात कर्म असू शकतं, पण ज्या वाक्यात कर्ताच निर्जीव असतो त्या वाक्यात 99.99% कर्म नसतं. ज्या वाक्यात कर्ता निर्जीव असतो त्या वाक्यात 99.99% वेळेस कर्म नसतं. दुसरं एखादं उदाहरण बघू. सरांच्या घराला तोरण शोभते. सरांच्या घराला तोरण शोभते. सरांच्या घराला तोरण शोभते. करता काय? सरांच्या घराला तोरण शोभते. मग सर करतायत. हां, डायरेक्ट जायचं नाही. माणूस दिसला की धरला आणि टाकला करता म्हणून असं करायचं नाही. दिसला माणूस की म्हटलं करता असं करायचं नाही. क्रियापदाला विचारायचं. शोभते. शोभणारे सर की तोरण? शोभणारे तोरण. मग तोरण झालं करता, मास्तर नाही. तोरण करताय मित्रांनो. आता शोभण्याची कृती कशावर झाली? तर कशावरच नाही. ज्या वाक्यातला कर्ता निर्जीव असतो अशा वाक्यांना अकर्मक असं म्हणतात. हे सकर्मक अकर्मक आपण लवकरच क्रियापद या टॉपिकमध्ये पाहणार आहे. आशा करतो तुम्हाला हे समजायला मदत होत असेल. परत एकदा नीट रिव्हिजन करा, काळजीपूर्वक बघा. याच घटकावर पुढं आपले प्रयोग डिपेंडेड आहे. प्रयोग ओळखण्यासाठी कर्ता ओळखणं गरजेचं आहे, कर्म ओळखणं गरजेचं आहे आणि प्रत्यक्ष कर्म आहे की अप्रत्यक्ष कर्म आहे हे ओळखणं गरजेचं आहे. मग आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म यांच्यात काय फरक असतो? यांना कसं ओळखायचं? मास्तर तुम्ही तर सांगितलं प्रत्यक्ष कर्म असतं, अप्रत्यक्ष कर्म असतं, पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ओळखायचं कसं? परीक्षेत आपल्याला फक्त ओळखायचं काम असतं. प्रश्न तिथंच असतात, उत्तरं तिथंच असतात. म्हणून स्पर्धा परीक्षा एकदम कडक असते. प्रश्न पण उत्तरं पण. आता एखाद्या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आहे की अप्रत्यक्ष कर्म आहे कसं ओळखायचं? एकदा बघायचं वाक्य सकर्मक आहे का. सकर्मक असेल तरच त्याच्यात कर्म असेल. कर्म असेल तरच ते एकतर प्रत्यक्ष असेल नाहीतर अप्रत्यक्ष असेल. प्रत्यक्ष कर्म ओळखण्यासाठी काय नाही प्रश्न विचारा. काय प्रश्न विचारायचा आहे? तर काय प्रश्न विचारायचा आहे. प्रत्यक्ष कर्म असण्यासाठी काय नाही प्रश्न विचारा. तर अप्रत्यक्ष कर्म ओळखण्यासाठी कोणाला? याच्याने प्रश्न विचारा. प्रत्यक्ष कर्मासाठी काय नाही प्रश्न विचारा. अप्रत्यक्ष कर्मासाठी कोणाला प्रश्न विचारा. जे वाक्य आत्ता आपण बघितलं होतं, आजोबा नातवाला गोष्ट सांगतात. आता याच्यातलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ओळखा. सांगणारे कोण आहेत? आजोबा. आजोबा झाले करता, त्यांचा विषय मिटला. आता काय सांगतात? काय ना प्रश्न विचारा. काय सांगतात? गोष्ट. काय सांगतात? गोष्ट. मग गोष्ट आलं प्रत्यक्ष कर्म. काय ना प्रश्न विचारला? प्रत्यक्ष कर्म. कोणाला सांगता? कोणाला? नातवाला. नातू झाला अप्रत्यक्ष कर्म. काय न विचारा प्रत्यक्ष, कोणाला विचारा अप्रत्यक्ष. असेच दर्जेदार आपल्या भाषेतले मराठीचे प्रश्न क्लिअर करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवत राहा. कारण ज्ञान हे वाटल्यानेच वाढते. धन्यवाद.